प्रभाग क्रमांक 9 इथं महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही पदयात्रा रविवार पेठ, भद्रावती पेठ, जोडबसवण्णा चौक, वडार गल्ली, विनोबा भावे झोपडपट्टी आदी परिसरात मोठ्या जल्लोषात निघाली. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशाचा निनाद आणि माता भगिनींनी औक्षण करून आमदार देशमुख यांचं स्वागत केलं. प्रभाग क्रमांक 9 हा शहर उत्तर आणि मध्य या दोन्ही मतदारसंघांमध्ये येतो. हा मतदारसंघ 80 ते 90% भाग संपूर्ण तेलुगू भाषिकांचा आहे. तेलुगू भाषिक मतदार हे भारतीय जनता पक्षाचे पारंपरिक मतदार असून आमदार विजयकुमार देशमुख यांना 1,00,000 मतांनी विजय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं भाजपचे दत्तू पोसा, आनंद बिर्रू यांनी सांगितलं. मी ह्या पदयात्रेला बघून मी असं सांगू इच्छितो की येत्या विधानसभात आपल्या मालकांना बहुसंख्येने निवडून येतील आणि 1,00,000 लीडने मालक निवडून येतील असं मी सांगू इच्छितो. आपल्या सोलापूर शहरात जे काही विकासाचे कामं झालेले आहेत, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असतील, अन्य विकास निधीच्या माध्यमातून जे विकास कामं झालेत, या जोरावर शहर उत्तरमधून मालक सर्वाधिक मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. या भागात कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येनं असून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचे लाभधारक बहुसंख्येनं आहेत. आमदार देशमुख यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल असं नागेश सरगम आणि सिद्धार्थ मंजेली यांनी सांगितलं. आज प्रभाग 9 विनोबा जोडपट्टी, रविवारपेठ, भद्रावतीपेठ सगळे पूर्ण परिसर आम्ही प्रचार जोमाने सगळ्यांनी उत्साहाने घोषणा देत प्रचार संपन्न झालेला आहे आणि सगळ्यांनी उत्साहाने मालकांना निवडून येण्याचा निर्धार केलेला आहे. या पदयात्रेत भाजप महिला आघाडी अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, राधिका पोसा, मेघनाथ हेमल, शिवानंद पाटील, शेखर इगे, गंगाधर बंडगर, नागनाथ बाळपट, नितीन बिच्चल, बजरंग कुलकर्णी, प्रकाश गाजूल, शारदा चिरकुपल्ली, अमोल धडके, प्रतीक आडम, श्रीनिवास जोगी, नागनाथ पल्लाटी, विमल कन्ना आदी सहभागी झाले होते.